मिडल ईस्टमध्ये तणाव वाढला, इंडियन शिपवर फायरिंग आणि त्याचवेळी इंडियामध्ये Q4 रिझल्टची जोरदार ॲक्शन. मार्केटसाठी पुढचा मूव्ह काय? तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात आधी इंटरनॅशनल वॉर अपडेटकडे बघूया. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये परिस्थिती खूप तणावपूर्ण झाली आहे. तसेच इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केले आहे आणि 2 भारतीय जहाजावर फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे आणि इराणने या रूटवर पुन्हा कंट्रोल घेतला आहे. हा मार्ग जगातील जवळपास 20% क्रूड ऑइल सप्लाय हँडल करतो. म्हणजे इथला तणाव थेट ऑइल प्राइसवर परिणाम. यूएस आणि इराणमध्ये सीजफायर खूप कमजोर झाला आहे आणि पुन्हा एस्केलेशन होण्याचा धोका वाढला आहे. आता बोलूया Q4 रिझल्टकडे, जे मार्केटला डायरेक्शन देतात. सर्वात अगोदर HDFC बँक Q4चा रिझल्ट जाहीर झाला असून त्याचा नेट प्रॉफिट 19,221 कोटी झाला आहे आणि इयर ऑन इयर ग्रोथ 9% झाली आहे. तसेच फुल इयर प्रॉफिट पाहिला तर 74,771 कोटीवर गेला आहे आणि 11%ची ग्रोथ झाली आहे. तसेच कंपनीने ₹13 प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे. आता पुढचा Q4 रिझल्ट म्हणजे ICICI बँक. तर ICICI बँकचा नेट प्रॉफिट 13,701 कोटी आणि इयर ऑन इयर ग्रोथ 8%ची झाली आहे. त्याचबरोबर NII ग्रोथ फक्त 1.99%ची. कोर बिझनेस ग्रोथ थोडी स्लो आहे आणि कंपनीने ₹12 प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आहे. त्याचबरोबर पुढचा Q4 रिझल्ट म्हणजे येस बँक. तसं येस बँकचा Q4 प्रॉफिट 1,068 कोटी इतका आला आहे आणि इयर ऑन इयर ग्रोथ 45%ची असून जबरदस्त जंप मारले आहे. तसेच त्याचा NII ग्रोथ 16%ची आहे. आता बोलूया स्पेसिफिक स्टॉक अपडेटकडे. तर अगोदर पॉवर सेक्टरकडे बोलूया. तर NTPC कंपनी. तर NTPC लिमिटेडला 87.5 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट ॲड करण्याचा प्रोजेक्ट मिळाला आहे. तसंच त्याची टोटल कॅपॅसिटी 89,615 मेगावॅट असणार आहे. तर पॉवर सेक्टरमधील कंपनी म्हणजे NTPC लिमिटेडने 87.5 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट ॲड केला आहे. तसेच त्याचा टोटल कॅपॅसिटी 89,615 मेगावॅट इतकी असणार आहे. आता पुढील बातमी म्हणजे स्टील सेक्टरमधून मेगा डील झालेली कंपनी म्हणजे JSW स्टील लिमिटेडला पॉस्को ग्रुप जॉईंट व्हेंचरबरोबर ओडिसामध्ये 6 MTPAचा ऑर्डर मिळाला आहे. त्याचबरोबर पुढील कंपनी म्हणजे PSU इन्फ्रा रेल्वेमधील RVNL लिमिटेडला एप्रिलमध्ये 50% पेक्षा जास्त. तर पुढील बातमी म्हणजे PSU इन्फ्रा रेल्वे. तर RVNL शेअरमध्ये एप्रिलमध्ये 50% पेक्षा जास्त वाढला आहे. तसेच 976.93 कोटी EPC कॉन्ट्रॅक्ट ईस्ट कोस्ट रेल्वेकडून मिळालेला ऑर्डर आणि ऑर्डर बुक स्ट्रॉंग, फ्युचर रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी क्लिअर, यामुळे या कंपनीला फायदा झाला आहे. फायनल कन्क्लुजन पाहिला तर मार्केटमध्ये एकाच वेळी रिस्क आणि अपॉर्च्युनिटी दोन्ही आहेत. तर अशा पॉवरफुल अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा व्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.